नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना मंटा चौफुली कलश सीड्स शो 2025 या ठिकाणी। ही जे आपल्या समोर आगळं वेगळं आपलं एक पीक दिसत आहे त्याच्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। जे कलश सीड्सचे प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया हे जे पिकाविषयी अधिक माहिती। पहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अल्ताफ शेख। मी कलश सीड्स मध्ये स्क्वॅश झुकणी या पिकामध्ये काम करतो। बर बर बर। तर ही आपली जी कलश सीड्सची जी व्हरायटी आहे KSP 16, हा हा, तर हे आपण बघू शकता। हे पहिल्या वेळेस तोडणीला लागवडीपासून सरासरी 35 दिवसामध्ये याचा पहिला तोड होतो। बर बर, बघू शकता आपण कसं आहे रंग आहे तो एकदम पिवळा रंग आहे। फळाचं वजन जे आहे तर ते 180 ते 200 ग्राम पर्यंत फळांचं वजन आहे। हो, आणि हे जे पीक आहे खूप कमी कालावधीचं पीक आहे। म्हणजे लावल्यापासून किती दिवस? लावल्यापासून 35 दिवसामध्ये याचा पहिला तोडा होऊन जातो। हो हो हो। आणि कोणत्या वर्गीय पिकामध्ये मोडतं हे? हे स्क्वॅश झुकणी म्हणजे एक पंपकिन टाइपचं पीक आहे हो, जे आपण म्हणजे डांगर जातीचे त्या जातीमध्येच मोडतं हे पीक। बर बर बर। याची मागणी कुठं असते साधारण? या म्हणजे हे जे पीक आहे याची जास्त मागणी जे मेट्रो सिटी आहे, जे मोठे मोठे सिटी असतात हा हा, त्याच्यामध्ये जास्त मागणी आहे या फळांची। आणि मुंबई पुणे सारख्या सिटी मध्ये, मुंबई पुणे बँगलोर मुंबई वाशी मार्केट इकडे जास्त मागणी आहे। एक्सपोर्टिंग साठी पण एक्सपोर्टिंग साठी पण मोठी मागणी आहे। साधारण कमीत कमी काय दर मिळते त्याला? सर याचा दर जर म्हणलो आपण तर 100च्या मोर दॅन 100 रुपीजच असतो याचा दर। हो हो हो। पुढे पण एक आपली व्हरायटी आहे, पुढे हो हो। आपण वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी बघणार आहोत, कारण की या ठिकाणी अनेक व्हरायटी आहे ज्या स्क्वॅश आहे त्याच्या। ही आपली पुढची जी व्हरायटी आहे ही बिपिन KSP 49 व्हरायटी आहे। बर बर। ही गोलाकार आकारामध्ये होती आणि पांढरा रंग आहे हिचा। बघू शकता तुम्ही कशी व्हरायटी। ही व्हरायटी जी आपली पंजाब हरियाणा या भागामध्ये जास्त चालती, थोड्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पण चालती। हो हो हो। हिचा पण 37-38 दिवसामध्ये या व्हरायटीचा पहिला तोडा होतो। हो हो। आणि फळाची साईज आहे ती 160 ते 170 ग्राम पर्यंत राहते या फळांची। बर बर। याची बी भाजी तयारी होती का? हो, ही पण भाजीसाठी किंवा सलाड वगैरे म्हणतो आपण त्याच्यासाठी याचा उपयोग होतो। बर बर। या ठिकाणी आपण दोन व्हरायटी बघितल्या आहे झुकणीच्या। या ठिकाणी आपण जी तिसरी व्हरायटी त्याच्याकडे वळत आहोत। व्हरायटी आपली KSP 119। हा, हिचा एकदम सिलेंड्रिकल लांब फ्रूट आहे आणि कलर जो आहे तो हिरवा कलर आहे याचा। हो हो। याचं पण फळाचं वजन 200 ग्राम पर्यंत जातं। हो हो। आणि 35-36 दिवसामध्ये या व्हरायटीचा पहिला तोडा होतो। हो हो हो। बघू शकता आपण, बघू शकता व्हिडिओ मध्ये आपण व्हरायटी कशी येतं। कलर आपल्या इकडे साधारण मराठवाड्यात घेतल्या जात नाही पीक आहे का? हो, मराठवाड्यामध्ये म्हणजे घेतात काही लोक। झाला का काही प्रोग्रेसिव्ह फार्मर लोक आहे ते घेतात। जे फार्मर्स हे विदेशी भाजीपाला करतात बऱ्यापैकी या व्हरायटीचं कल्टिव्हेशन करतात। बर बर। मोठं मार्केट असल्यामुळं आणि रेअरली भेटत असल्यामुळे भावही चांगला भेटतो। हो हो। हे जे पीक आहे स्क्वॅश हे शक्यतो थंडीचं पीक आहे। हो हो। थंडीमध्ये लागवड केली जाते याची। हो हो। डिसेंबर पर्यंत किंवा 15 जानेवारी पर्यंत याची लागवड तुम्ही करू शकता। हो हो हो। या ठिकाणी आपण जी या ठिकाणी व्हरायटी आहे डांगरासारखी दिसणारी व्हरायटी। हो, चौथी व्हरायटी आहे। हिचं नाव आहे पॅटीपॅन। हो हो, पॅटीपॅन बघू शकता तुम्ही। हिचं बी तेच प्रोसेस आहे। हो, हिचं पण तेच आहे। ते आपले पाईपलाईन प्रोडक्ट आहे। हो हो। अजून शेतकऱ्यांसाठी दिलेलं नाही पण भविष्यामध्ये येणार आहे। बर बर। 2 सीझन मध्ये प्रोडक्ट येणार आहे। बर बर। कलर सीड्स मध्ये तुम्हाला झुकणी किंवा स्क्वॅशच्या सगळ्या प्रजाती मिळून जातील। बर बर, धन्यवाद। चालतं। या ठिकाणी जे प्रतिनिधी होते आपले कलश सीड्सचे त्यांनी थोडक्यात आपल्याला खूप छानपैकी माहिती दिली। या व्हिडिओमध्ये इथं थांबूया आपण, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।